गुड मॉर्निंग सर्वांना। पहाटे 2:30 वाजता जर मला कधी कोणी म्हटलं असतं की उठून तुला घरची कामं आवरायची, तर मी म्हटली असती की वेळ लागला आहे का। पण गुरुचरित्राचा वेळ खरंच काहीतरी वेगळा आहे। या पारायणाच्या निमित्ताने मी एवढ्या लवकर उठली, सकाळी सगळं घरातली कामं आवरली, स्वयंपाक आवरला, कपडे धुतले, देवपूजा केली आणि थंडी वाजायला लागली म्हणून अशी कडकडात अशी चहा घेतली। सध्या खरंच खूप जास्त प्रमाणात थंडी वाढलेली आहे। त्यानंतर मग आम्ही निघालो केंद्रात जाण्यासाठी। केंद्राकडे जाताना मी केंद्रात पोचल्याच्या नंतर पाय वगैरे धुतले आणि स्वामींचं दर्शन घेतलं। हे बघा, पहाटे 4:30च्या बॅचला सुद्धा एवढी गर्दी आहे। असं नाही की केंद्रामध्ये कोणी नव्हतं, भरपूर भाविक सेवेकरी आलेले होते। कारण ज्या लोकांना ड्युटीला जायचं असतं त्यांनी पहाटेच्याच बॅचला जास्त करून नाव नोंदवलेलं होतं। केंद्रात जाण्याच्या आधी, मंडपाच्या आत जाण्याच्या आधी मी औदुंबराला प्रदक्षिणा घालून घेतल्या, कारण की पारायण संपल्याच्या नंतर खूप गर्दी होते आणि मग माझ्या प्रदक्षिणा घालायचं राहून जातं। नंतर संकल्प सोडवला, स्वामीस्तवन झालं। स्वामीस्तवनानंतर स्वामींच्या नाम जपाची एक माळ झाली। ती माळ वगैरे जपून झाल्याच्या नंतर मग गणपती अथर्व शिष्याचं पठण झालं। गणपती अथर्व शिष्य पठण झाल्याच्या नंतर मग पाठांचे अध्याय वाचायला सुरुवात झाली। आज चौथा दिवस होत्या। 30 पासून तर 35पर्यंत अध्याय वाचायचे होते। सगळं गुरुचरित्राचं आजचं वाचन झालं। त्यानंतर पुन्हा एकदा स्वामींचं दर्शन घेतलं आणि घराकडे यायला निघाली, कारण कंपनीत जायचं होतं। डब्बा वगैरे पॅक केला। संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर माझ्या चंगू मंगूने माझ्याकडनं फरमाईश केली ती कोथिंबीर वड्यांची। सध्या कोथिंबीर स्वस्त झालेली आहे। मी म्हटलं खरंच काहीतरी करावं। त्यांना विचारलं काय वेगळं खायचं आहे का, तर ते म्हटले मम्मी तुझ्या हातच्या कोथिंबीर वड्या होऊनच जाऊ दे। म्हटलं चालतंय बाबा, लेकींनी काहीतरी मागितलं तर द्यायलाच पाहिजे। असंही एरवी बऱ्याचदा असं होतं की मी मागते आणि माझी दिदू माझ्या आवडीचे प्रत्येक पदार्थ बनवून देते। त्यामुळे आज माझ्या लेकींची आवडती डिश म्हटल्यावर त्या म्हटल्या मम्मी कोथिंबीर वड्या इज द बेस्ट। म्हटलं चलो, आता लेकींनी मागितलंय म्हटल्यानंतर देना तो बनता आहे। म्हणून मग अशा कोथिंबीर वड्या बनवल्या आणि खरंच सांगते खूप टेस्टी अशा बनल्या होत्या। मस्तपैकी खाल्लं पिल्लं आणि एन्जॉय केलं। तर तुम्हाला कशा वाटल्या कोथिंबीर वड्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्ही पण खा प्या मस्त राहा। मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।